पाटील आणि जो एखादा दिवस रिकामा असला का मग भारुडाकडे, भारुडामध्ये पण चांगलं काम करतात ते दीपक पाटील. वडगाव पंचायत समिती अरुणजी हरपुडे, कर्जत पंचायत समितीचे आमचे अरुणजी हरपुडे सदस्य आहेत. कर्जत पंचायत समितीचे अरुणजी हरपुडे, आपणास विनंती आपण व्यासपीठावर या. आणि जयदाजी कोंडिलकर स्वरा एंटरप्राइजेस त्यांना पण विनंती करतो व्यासपीठावर या. ओव्हर द दीपक पाटील. थँक्यू सो मच महागुरु. श्री सुरेशदादा पाटील आणि श्री अविनाशदादा पाटील आयोजित प्रकाश जोतामधील भव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. सौभाग्यवती पद्मताई सुरेश पाटील यांना सर्वात आधी वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आयोजित करण्यात आलेली ही 9961 SDP ट्रॉफी. आणि आज या ट्रॉफीचा शेवटची रात्र एन्जॉय करताय. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. अच्छा, रात्रीमधील ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. शिवार्थ 11 श्रीदत्त भाताण आणि त्यांच्या विरोधामध्ये मर्याई जांभिवली. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच लावते सुरुवात. नाणेफेकीचा कौल जिंकला तो भाताण संघानं आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय. प्रवीण भोईर आणि सतीश टावरे अशी सलामीची जोडी. दीपकजी इथे आमचे एरिया कमांडर सुप्रीमोचे आमचे जिथे आपण ज्यांना पाहतो नेहमी अजित सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी सरपंच रोशन राऊत, माजी सरपंच आमचे दत्तात्रय जांभळे आणि संपर्क प्रमुख अनिल शेठ पिंगळे या सगळ्या मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करत आहोत. कुणाल निकम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मर्याई जांभिवली संघाकडून पहिला स्ट्रायकर बॉलर. पामोलपेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं हे षटक आहे. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 ओव्हर संपवायचे. अंपायर्स टाइम अलर्ट करण्यात आलाय. आणि जर असं झालं नाही तर मात्र एक फिल्डर आपण 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊयात. कारण त्याशिवाय खरं तर आजचा मोठा शेड्यूल आहे. आजचा लॉर्ड्स, त्याच्यामध्ये सुपर बाज, त्यामुळे सामने सुद्धा जास्त आहेत. कुणाल निकम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ द विकेट ऑफ स्टंप लाईनवरचा हा बॉल थोडासा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावफलकामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर दुसरी धाव लागले. प्रवीण भोईर आणि सतीश टावरे. मजबूत संघ ओळखला जातो श्रीदत्त क्रिकेटला. भाताण शिवार्थ 11 या नावानं हा संघ खेळतोय. ओ स्वीप केलाय. बॉल स्क्वेअर लेगला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. वाडे कॅच. अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी. रोशन घरतनं नाव रोशन केलं या झेल नंतर. विश्वास बसला नसेल अजूनही फलंदाजाचा. आणि काय दर्जेदार झेल मात्र टिपलाय. अविश्वसनीय झेल आणि पहिला धक्का भाताण टीमला. सुपर कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट रिजन कडे होता आणि तिकडून मात्र स्क्वेअर लेग पर्यंत अंतर अक्षरशः कापलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र डाईव्ह लगावत हा झेल टिपला गेला. पंकज पाटील आणि राज पाटील यांनी पुरस्कृत केलेला शिवार्थ 11 श्रीदत्त भाताण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुरुवातीलाच मात्र एक मोठा झटका. या दरम्यान कर्जत पंचायत समितीचे सदस्य आदरणीय अरुणजी हरकुडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी अरुणजी हरकुडे साहेबांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यावं. व्यासपीठावर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आदरणीय एरिया कमांडर अजू शेठ सावंत, माजी सरपंच रोशन राऊत, शिवसेनेचे नेते अनिल पिंगळे, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता जांभळे आणि आदरणीय उदय पाटील यांचंही आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश भोईर इनेट नंबर 3 क्रमांकावर मात्र दाखल झालाय. निकमचा हा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढला होता सिलिबडॉनच्या दिशेमध्ये. इकडे पहा, बाल बचावला असंच पडावं लागेल. पॉपिंग क्रीज सोडून थोडासा पुढे आला होता. सिंगल घेण्याची रणनीती जरूर होती, परंतु सिंगल तुम्हाला सर्कलच्या ओव्हरमध्ये घ्यायच्या असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इनफिल्डला बीट करावा लागेल. सोपं नाहीये, कारण इनफिल्डमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 9 फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत. गॅप शोधाव्या लागतील.
कॅप शोधण्याचा प्रयत्न मगाशी केला होता टावरेनं, स्वीप लगावला होता, परंतु काय अफलातून झेल मात्र सुरुवात झाली आज मर्याई जांभिवलीची. हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर केला होता, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला होता आणि कलीमध्ये सिंगल एकवटली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एका बाजूला प्रवीण भोईर आहे, बाहुबली, भातांचा बाहुबली आणि विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी मात्र हा खेळाडू ओळखला जातो. पाताळ संघ म्हटलं तर अनेक स्पर्धा सातत्यानं जिंकतो आणि यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहेत सगळे खेळाडू. आणि खास करून सतीश टावरे जो बाद झाला होता, सुपर डुपर फॉर्म सतीश टावरेचा दिसला होता. अगदी या विभागामध्ये संपन्न झालेल्या चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याला पाहिलं होतं. चांगला ड्राईव्ह मिड ऑफच्या वरतून टोलवलंय बॉलला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगलच मिळेल. एक धाव येताना दिसले, धावसंख्या 1. परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कुणाल निकमनं मात्र टिचून मारा केलाय, डोकं वर काढू दिलेलं नाही या ओव्हरमध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतील. शिवार्थ 11 श्रीदत्त भाताड संघाच्या 1 गडी बाद 4 धावा. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स आपल्याला संपवायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक ओव्हर नंतर मात्र एकत्रित येऊ नका हीच विनंती असेल. आणि अंपायर्सना सुद्धा तीच विनंती असेल, अजिबात आज वेळ देऊ नका, तंबी देत चला, तरच मात्र आपण 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स संपवू शकतो, अन्यथा फार कठीण आहे. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल नीरज कोंडिलकर. 4 धाबा झाल्यात, त्यामुळे कुठेतरी थोडंसं दडपण असेल, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धाबांचं षटक आणि स्वप्नवत कामगिरी केली. कारण नेहमी पॉवर प्लेची षटकं म्हटली तर सुरुवातीपासूनच पहिल्या खास करून 2 ओव्हर्समध्ये मात्र तगड्या धावा उभारायच्या हा मानस असतो सलामी वीरांचा, आघाडीच्या फलंदाजांचा. परंतु कुठेतरी त्यांच्या स्वप्नाला पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुंग लावताना दिसला तो गोलंदाज कुणाल निकम. नीरज कोंडिलकर बॉलिंग ट्रॅकवर, समोर मात्र बाहुबली प्रवीण भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत, परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र काय करणार प्रवीण आणि निलेश भोईर जोडीकडे जरूर पाहिलं जाईल. शॉट ऑफ लेंथ हुक साठी गेला, फटका फसलाय, शॉर्ट फाईन लेगला झेल दिलाय आणि या सगळ्यात मोठी विकेट या मॅचची लागलाय. दुसरा झटका शिवार्थ 11 श्रीदत्त भातांचा बाहुबली. इनफॉर्म बॅटर प्रवीण भोईर मैदानाच्या बाहेर. दाखल होत असताना स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, यामध्ये दुमत नाहीये. परंतु ज्या पद्धतीनं मात्र मर्याई जांभिवली संघ खेळतोय, रसाने विभागामधील एक स्ट्रॉंग टीम ओळखली जाते आणि या विभागामध्ये नेहमीच या संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. आणि जेव्हा आपल्या विभागामध्ये एखादी स्पर्धा होत असते तेव्हा मात्र आपला उत्साह जो असतो ना तो ओसंडून वाहत असतो. मोठ्या संख्येने खरं तर प्रेक्षक वर्ग सुद्धा जांभिवलीचा सामना पाहण्यासाठी अचानकच्या मैदानावर आलेले असतील, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मोठा सपोर्ट असतो नेहमीच लोकल टीमला. परंतु पाहूया इथून मात्र भाताड संघ कशा पद्धतीनं बाउन्स बॅक करतोय. नीरज कोंडिलकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. जयसा इकडे मात्र ज्या पद्धतीनं ऍक्शन्स होत्या, कदाचित बॅटला लागून गेला होता की काय, कारण ज्या ऍक्शन्स होत्या, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला आणि त्याचमुळे थोडंसं पाहायला गेलं तर गोलंदाज सुद्धा निराश होताना दिसला. नीरज खास करून बऱ्याच वेळेला जेव्हा गर्दी असते तेव्हा इथपर्यंत आवाज आमच्यापर्यंत पोहोचणं फार कठीण असतं. अंपायर्सना सुद्धा जेव्हा प्रचंड गर्दीमध्ये जेव्हा एखादी स्पर्धा होत असते तेव्हा बरेचसे आवाज येत असतात, त्यामुळं त्यांना सुद्धा अगदी कान टवकारून खरं तर पाहावं लागतं. परंतु नीरज कोंडिलकर भन्नाट सुरुवात याही ओव्हरमध्ये. नीरजचा हा बॉल ड्राईव्ह केला कव्हर्सला, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला, सौरभ त्या ठिकाणी सिंगल मिळेल. कुणाल आहे
एकेरी धावेच्या बरोबरीनं जे बी खातं उघडेल धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 5वी धाव. संत गतीनं ही वाटचाल सुरू आहे. खास करून पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये सुद्धा धावा आलेल्या नाहीयेत. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर सुद्धा पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आले. त्यामुळे कुठेतरी चारच्या व्हावं लागेल. गुणवत्ता ठासून भरलेली आहे, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजांचा बोलबाला मात्र पाहायला मिळालाय. मर्याई जांभिवली संघाकडून कमबॅक करावं लागेल. शिवार्थ 11 भातान टीमला. नीरज कोंडीकर थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करत असताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आहे. ओ द स्टम्प्स हा चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. एलईडी तर ब्लिंक झाली होती. पंचांचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. चेक करूया आपण. डेंजर एंडला जयेश भोईर आहे आणि जर जयेश भोईर पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला नसेल तर आणखीन एक मोठा हादरा मात्र सहन करावा लागेल. नक्कीच अटीतटीचा म्हणजे करीबी मामला आहे. 19-20 चा मामला आहे. तिसरे पंच इथे चेक करतायत. व्यासपीठावर आत्ताच आदरणीय माजी सरपंच औंढ्याचे शेखर पिंगळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. शेखर पिंगळे आणि रोहिदास पिंगळे यांचं या SDP ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला बेल स्लेट पडलेली आहे त्यामुळे फलंदाज सुरक्षित आहे. बाल बचावलाय. सुटकेचा निश्वास टाकला असेल, अन्यथा जयेश भोईरला परतावं लागलं असतं. चांगलं वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक धावेसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय सध्याच्या घडीला शिवार्थ 11 श्रीदत्त भातान टीमसाठी. संघर्षाचा काळ आहे व त्या संघर्षामधूनच मात्र एक उत्तुंग भरारी घ्यावी लागेल. आता पाठीमागच्या चेंडूंमध्ये काय झालंय हे विसरून नव्यानं कार्य करावं लागेल. ओपनर्सनं आपल्या काय दिवे लावले त्याही पेक्षा आपल्या हातामध्ये आता मात्र किती चेंडू आहेत आणि त्या चेंडूमध्ये आपण सर्वोत्तम कसा पद्धतीने खेळ करू शकतो हे पाहावं लागेल. आणि जयेश भोईर आणि निलेश मोठी नावं आहेत भातान टीमची, त्यामुळं कमबॅक तर बनताय. नीरज कोंडिलकर पुन्हा एकदा सज्ज होईल. डावखुऱ्याचा फलंदाज जयेश भोईरसाठी नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड विकेटने येतोय. हा चेंडू थोडासा फुल लेन करण्याचा प्रयत्न इकडे मात्र सोडून दिला होता जयेशनं. पंच इशारा करत असताना इट्स अ वाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. यस रिव्ह्यू करण्यात आलाय. इकडे मात्र वेस्ट राईट साठी चला अंपायर कॉल आहे की बॅटर कॉल आहे? अंपायर कॉल आहे. चेक करूया आपण. वेस्ट राईट चेक केलं जाईल कारण व्हाईट बॉल पेक्षा नो बॉल जास्त प्रिय असतो. पण ती एक धाव एकच मिळते परंतु फ्रीडचा बॉल तर मिळतो ना. हॅलो. तुराडे ग्रामपंचायतीचे सदस्य विलास पाटील यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे भगवान शेठ पाटील, अशोक मोदले, रमेश पाटील यांचंही स्वागत. चेक केलं जाते 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ वेस्ट राईट आहे आणि त्यामुळे हा नो बॉल असेल. एक धावेनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल, परंतु नेक्स्ट बॉल जो असेल तो मात्र मुक्तपणे खेळण्याची संधी आहे जयेश भोईरला. इट्स अ फ्रीड बॉल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग, आजची शेवटची रात्र आणि अचानकचं मैदान म्हटलं तर कोणतीही स्पर्धा असू द्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग येत असतो. अचानकचं मैदान म्हटलं की अगदी आमचे संतोषजी चौधरी सर, बहागुरु आणि गुरुवारी आमचे टीके माळी सर यांची समालोचन ऐकण्यासाठी अगदी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग गेले कित्येक वर्षापासून खरं तर या मैदानानं पाहायला गेलं तर या मैदानावर खरं तर अनेक समालोचन घडले असतील. म्हणजे प्रेक्षकांमध्ये उभं राहून कारण ते समालोचन ऐकण्याची संधी त्यांना सुद्धा मिळत असते. लॉफ्ट केलाय बॉलला. फ्रीडचा बॉल आहे त्यामुळं झेल टिपून सुद्धा फायदा झालेला नाहीये, परंतु इकडे मात्र पाहावं लागेल. बाट टाकून दिली होती आय थिंक त्या ठिकाणी निलेशनं आणि तो पोहोचलेला नाहीये. फ्रीडच्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात तर विकेट मिळवलंय मर्याई जांभिवली संघानं. तिसरा धक्का लागला शिवार्थ 11 पातान टीमला. आणखीन एक विस्फोटक फलंदाज निलेश परतीच्या प्रवासाला. सामने आहेत आणि
या टुर्नामेंटचं थेट प्रक्षेपण 24 लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहू शकतो आणि हलिवली कर्जतचे कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्त परायण दिलीप महाराज राणे हे घरून या मॅचचा आनंद घेतात कुटुंबासमवेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. कृष्णाशेठ पारंगे माजी सरपंच वासांबे ग्रामपंचायत त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. टॉप एज लागली होती, जे बीला मात्र परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज एका पाठोपाठ एक हादरे दिले गेलेत. मर्याई जांभिवली संघाकडून नीरजला मात्र मिळते सफलता आणि हा लागलाय चौथा धक्का. शिवार्थ 11 भात आणला. वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा पारंगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत दिनकर पारंगे यांचंही या SDP ट्रॉफी 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर सगळी तमाम मान्यवर मंडळी बसलेली आहे. आदरणीय अरुणजी हरकुडे साहेब कर्जत पंचायत समिती सदस्य, त्यानंतर कर्जतचे आमचे पाहुणे सतीश मसे, आदरणीय अजुशेठ सावंत, रोशंत राऊत, अनिल पिंगळे, दत्ता जांभळे, उदय पाटील, माजी सरपंच अशोक मुंडे, विश्वनाथ पाटील, नंदकुमार जांभूळकर, विलास पाटील, ज्ञानेश्वर मुंडे, शेखर पिंगळे साहेब, रोहिदास पिंगळे आणि जयदास कोंडिलकर स्वरा एंटरप्राइजेसचे त्यांचंही इथे आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. भगवान शेठ पाटील, अशोक मोदले, रमेश पाटील, तुराडे ग्रामपंचायतीचे सदस्य विलास पाटील या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला थोडं स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायची आपल्याला. तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धाबा जमा केल्या शिवार्थ 11 भातान टीमनं 8 धाबा. कुणाल निकमनं सुद्धा 4 दिल्या, नीरज कोंडिलकरनं सुद्धा 4 दिल्या. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मर्याई जांभिवली संघाकडून कुणाल कोंडिलकर. लढावं लागेल भातान टीमला. 2 ओव्हर्समध्ये बिलकुल धाबा आलेल्या नाहीयेत, परंतु 2 ओव्हर्समध्ये धाबा कुठून काढाव्या लागतील. सागर भोईर आणि अलंकार भोईर अशी जोडी. कट करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. एक्स्ट्राज मध्ये गरज आहे धाबांची. कशाही येऊ द्या, सध्याच्या घडीला भाताण संघाला 1-1 धाव प्रिय आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये ही रन मिळाले. स्कोर मूव्स टू 9 नाव. फुल लेंथ होता. बॅक टू द बॉलर. कोणती धाव मिळणार नाहीये. काय बॉलिंग होते सुरुवातीला कुणाल, त्यानंतर नीरज आणि आता मात्र कुणाल कोंडिलकरनं सुद्धा भन्नाट यॉर्क टाकला होता. फुल लेंथ हाताळला गेला. सागरकडे प्रत्युत्तर नव्हतं. सागर सुद्धा एक महान फलंदाज आहे. त्याच्या उंचीवर बिलकुल जाऊ नका. क्रिकेटमध्ये उंची फार मोठी आहे खेळाडूची. चला थोडी गाडी पास होऊ द्या. चला यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. छोटा पॅकेट, बडा धमाका, मच नीडेड. वेलकम 6 फॉर भाताण टीम. आदरणीय समीर पाटील चांभारली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि चांभारली ग्रामपंचायतीचे सदस्य स्वप्नील जांभळे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक, हा जो खेळाडू आहे सागर, पहिल्या RPL मध्ये खेळलेला आणि मला असं वाटतंय योगेश पेणकरच्या टीम मध्ये RPL ला खेळलेला, ज्यानं महाडला योगेश पेणकरनं त्याचा गेम बघितला होता, खेळ बघितला होता. क्लीन बोल्ड. षटकारानंतर मात्र भन्नाट कमबॅक पाहायला मिळतोय. कुणाल कोंडिलकरनं त्रिफळा उडवलाय. तो फलंदाज सागर भोईरचा आणि लागलाय 5वा धक्का. अर्धी सेना वापस विरले भाताणची. निम्मा संघ गारद. हॅलो. या दरम्यान ऋषिकेश भोईर, राहुल भोईर आणि अजित भोईर आणि राहुल ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
SDP ट्रॉफी 2025चा आनंद आपण सर्वजण इथे घेताय. भातान विरुद्ध जांभेवलीचा संघर्ष आपण इथे पाहतोय. मस्त सामना चाललाय आणि दीपक पाटील जे रायगड समालोचक असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी आहेत ते समालोचन करतात. 15 या धावसंख्येवर 5वा धक्का लागलाय भाताड संघाला. फार कमी वेळा भाताड संघाची अशी अवस्था होत असेल खरं तर, कारण तगडे फलंदाज आहेत या संघामध्ये आणि बलाढ्य फलंदाजी असणारा भरणा असलेला संघ म्हणून या संघाला ओळखलं जातं. अलंकार आणि नवीन येणारा फलंदाज विशाल गाताडे 7व्या क्रमांकावर दाखल झालाय. कुणाल कोंडिलकर पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. इकडे मात्र थोडासा अंदाधुंद फायरिंग पाहायला मिळाली. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर होता चेंडू आणि निघून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. प्रेशर प्रचंड क्रिएट केले खरं तर गोलंदाजांनी या मॅच मध्ये संपूर्णपणे. कुणाल निकम, नीरज कोंडिलकरनं टाकलेली ती षटकं, तो बनवलेला दबाव, एकच षटकार आलाय आतापर्यंत सागरच्या पाठमधून, अन्यथा संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. लेन बॉल होता, थोडासा उसळी घेतली जरूर, गुडलँड स्पॉट वरून उसळला होता, परंतु थोडासा फुटवर्कचा अभाव मात्र प्रामुख्याने जाणवतोय बॅटिंग करत असताना विशालच्या. या दरम्यान राकेशजी गोडिवले कराडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच संतोषजी बैलमारे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. 5111 MH46 5111 त्यांची गाडी घेऊन ते इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र बॅटी स्लॉंग ऑफ कडे चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फेकी सुद्धा तेवढाच क्विक न झाले, त्यामुळे एकच धाव येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं आता मात्र धावसंख्येमध्ये होईल बदलाव. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर शिवार्थ 11 श्रीदत्त भाताड संघ 5 गडी बाद 16 धावा. या दरम्यान सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संतोषजी बैलमारे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासाठी हे मैदान काही नवीन नाही आहे. आल्या आल्या सगळ्या पाहुण्यांची सदिच्छा अशी भेट ते इथे घेत आहेत. त्यांचं आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. SDP ट्रॉफी 2025चा आपण सर्वजण आनंद घेतोय आणि आलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत. चौथं आणि अंतिम षटक असेल. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 16 धावा आल्यात. या शेवटच्या ओव्हरमध्ये 10-12 धावांच्या आसपास तरी जमवाजमव करावी लागेल आणि जर स्कोर 28 किंवा त्याहून जर जास्त झाला तर कदाचित हाही सामना तुम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना दिसेल. का ताकद आहे गोलंदाजीमध्ये भाताड संघाची, परंतु या ओव्हरमध्ये धावांचं पाठबळ किती मिळते ना यावर सगळं अवलंबून असणार आहे आणि त्यासाठी लढावं लागेल अलंकारला, लढावं लागेल विशालला. चौथं आणि अंतिम षटक समीर कोंडिलकर. फुल टॉस आहे, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलंय ते कबा पॉइंटला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगानं पोहोचला, त्यामुळं एकच जाब येताना दिसले. चांगला चेंडू होता परंतु टाइम प्रॉपर झालं नाहीये. इकडे मात्र सिंगलच मिळाली. बॅटिंग टीम रिव्ह्यू या ठिकाणी यस चॅलेंज केलंय. DRS ची मागणी, डिसिजन रिव्ह्यू केला जाईल वेस्ट साइड साठी. फुल टॉस जरूर होता. शेवटचं षटक आहे, रिव्ह्यू शिल्लक आहेत. बऱ्याच वेळेला शिल्लक असले रिव्ह्यू वापरणं सुद्धा कधी कधी गरजेचं असतं आणि तोच कॉल घेतलाय. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय, वेस्ट साइड आहे की नाही. कधी कधी रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर मात्र सोने पे सुहागा चेक केलं जात आहे. शेवटचं षटक आहे, पहिलाच बॉल. सो फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम अंपायर. रिव्ह्यू लॉस्ट, रिव्ह्यू गमावलाय टीम भाताडनं. खरं तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय भाताड संघानं. बऱ्याचशा ठिकाणी हा निर्णय आपल्याला पाहायला तर मिळतोच, परंतु आज हा निर्णय कुठेतरी जांभिवली संघानं या निर्णयाला सुरुंग. यावेळेस लॉफ केलाय, फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्लिअर होतोय, बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. अलंकारच्या पॅटमधून येतोय षटकार.
त्रिदेवी धावा धावफलकावर लढतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. आता सध्याच्या कडीला भाताण संघ गरज आहे आणखी एखादा मोठा स्ट्रोक आला. 28-30च्या आसपास जर धावसंख्या गेली तर नक्कीच एक चांगली मॅच मात्र पाहायला मिळेल. कवचला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र बराच दूर होता हा चेंडू. पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते. ती 24 या आकड्यावर. 24 लाईव्ह इव्हेंट्स प्रक्षेपण करते या संपूर्ण स्पर्धेचं. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, विवेक पाटील लीड करतात सध्याच्या घडीला ही स्पर्धा. त्याचं सुद्धा करूया आपण स्वागत. राऊंड स्टंप्स हा चेंडू होता. थोडासा गती आपण पाहिली तर पाठीमागच्या चेंडूच्या तुलनेमध्ये काहीशी कमी केली होती. हे फार गरजेचं आहे गोलंदाजांसाठी. गती कमी जास्त प्रमाणामध्ये करता आली पाहिजे आणि त्याचमुळे फलंदाजांना काय होतं मग गतीचा अंदाज येत नाहीये. बीट होतात बऱ्याच वेळेला आणि या वेळेला तेच झालं. गतीवर बीट केलंय मित्र म्हणून गोलंदाज समीर कोंडिलकरना. व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. फार गरजेचे आहे सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजासाठी. यावेळेचा फटका पूल करायचा होता. फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. वासुदेव त्या ठिकाणी होते आणि मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर आहेत तर नॉट एक्सपेक्टेड ऍट दिस मोमेंट. परंतु या 2 धाबा मिळाल्या. सर्कल मध्ये 2 धाबांची चोरी या रात्रीमध्ये होताना दिसली. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ 26 वर पोहोचलाय धावफलक. हळूहळू एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतोय शिवार्थ 11 भाताण संघ. चार चेंडू झालेत आतापर्यंत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीरचा हा बॉल आडव्या बॅटनं कडा प्रहार. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. आणि या संघाला अडचणीमध्ये बाहेर काढले खरं तर अलंकार भोईरनं. 6व्या क्रमांकावर आलेला फलंदाज मात्र भाताण संघाच्या फलंदाजीची स्ट्रेंथ दाखवतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 14 धावांचं सगळ्यात मोठं योगदान. माझगावचे आमचे डॅशिंग माजी सरपंच आदरणीय गोपीनाथजी जाधव साहेब यांच्या एसडीबी ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि पद्माताईंना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा त्यांच्याकडून आलेल्या आहेत. धन्यवाद गोपीनाथजी जाधव साहेब. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. क्लीन बोर्ड. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा आणि पाहूया इकडे मात्र पहिली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल आणि फलंदाज बाद आहे. समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र डोक्याचा वापर केला. बैल सॉफ्ट झाले होते परंतु त्या सिच्युएशनला मात्र स्टंप्सला सुद्धा उचलण्यात आलं. हे सुद्धा बऱ्याच वेळेला खेळाडूंना जमत नाही परंतु कौतुक करूया आपण. आणि त्याचमुळे इकडे मात्र फलंदाज रनआउट होताना दिसतोय. नो बॉलचा इशारा आहे त्यामुळे या धावा मिळतील. 1+1 अशा 2 स्कोर कार्डवर लागल्यात. त्या 34 धावा आणि हळूहळू या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढताना दिसलाय आणि भाताण संघ आता मात्र थोडासा मी म्हणेन सुस्थितीमध्ये पोहोचलाय. कारण इथून मात्र या 34 धावा झाल्यात. आणखीन एक चेंडू मात्र समीर कोंडिलकरला टाकावा लागणार आहे आणि तो चेंडू सुद्धा फ्रीडचा आहे. म्हणजे जर झेल उडाला तरी सुद्धा कदाचित 2-1 धावा मिळू शकतील परंतु डॉट आला तर मात्र धाव मिळणार नाहीये. परंतु तरी सुद्धा 3 ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर 16 धावा होत्या आणि या 16 धाबांमधून खरं तर या ओव्हरमध्ये 34 पर्यंतची भरारी. नक्कीच उल्लेखनीय कार्य केलंय शिवार्थ 11 श्रीदत्त भाताण संघ. मोठे संघ आहेत. खचून न जाता न डगमगता मोठ्या धैर्यानं मित्र म्हणून संकटांना सामोरं गेलंय आणि हेच बऱ्याच वेळेला शिकायचं असतं एखाद्या मोठ्या संघांकडून. 5 फलंदाज बाद झाले होते. सगळे टॉप ऑर्डर मोठी नावं होती खरं तर भाताण टीमची. प्रवीण भोईर, सतीश टावरे, निलेश भोईर, जयेश भोईर, सागर भोईर असं असताना सुद्धा 6व्या 7व्या क्रमांकाचे फलंदाजांनी मात्र हा किल्ला लढवलाय. फ्रीडचा बॉल आहे. इकडे मात्र चेंडू निघालाय. पाडी स्ट्रॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु दुसरी कंप्लीट आणि या 2 धाबा. या 2 धाबांच्या बरोबरीने इकडे मात्र फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त होईल आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावर धाबा शिवार्थ 11 भाताण संघाच्या सुस्थितीमध्ये पोहोचला. 36 धाबा आणि 37 धावांचं टार्गेट मरियाई जांभिवली संघासमोर. थँक्यू दीपक. व्यासपीठावर बरीच सर्व मान्यवर मंडळी आलेली आहेत. त्या सर्वांचं आपण आता स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो
कर्जत पंचायत समितीचे सदस्य आदरणीय अरुणजी हरकुडे साहेब यांना की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी कृपया स्वागत कक्षामध्ये यावं। आदरणीय अरुणजी हरकुडे आणि सतीश मसे या दोन पाहुण्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी आमचा छोटासा मान सन्मान आणि स्वागत स्वीकारण्यासाठी कृपया स्वागत कक्षामध्ये यावं। सुरेशजी पाटील, नंदकुमार पाटील, अविनाश पाटील हे त्यांचं स्वागत करतील। आदरणीय अरुणजी हरकुडे साहेब कर्जत पंचायत समिती सदस्य आणि कर्जतचे आमचे पाहुणे दुसरे सतीश म्हसे या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। SDP ट्रॉफी 2025चा थरार आपण सगळेजण अनुभवतोय। माजी सरपंच औंढे ग्रामपंचायतीचे शेखर पिंगळे आणि आदरणीय रोहिदास ही पाहुण्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत। नावंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर पिंगळे, संतोष डुकरे साहेबांना विनंती आहे MSCB चे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। आदरणीय रोहिदास पिंगळे साहेब आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। यानंतर सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संतोष बैलमारे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षात यावं। या सर। सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय संतोष बैलमारे, आदरणीय रोहिदास पिंगळे साहेब आपल्या मनापासून धन्यवाद। संतोषजी बैलमारे थेट सरपंच म्हणून निवडून आलेले सावरोली ग्रामपंचायतीचे एक डॅशिंग आणि युवा सरपंच आदरणीय संतोषजी बैलमारे यांचा सरपंच आदरणीय संतोषजी बैलमारे यांचा हार्दिक हार्दिक स्वागत। माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं। कृष्णा पारंगे स्वागत कक्षामध्ये आपण यावं आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी। कृष्णा पारंगे आणि त्यांच्या समवेत दिनकर पारंगे मला वाटतं आलेले दिसत आहेत, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। कृष्णा पारंगे माजी सरपंच वासांबे ग्रामपंचायत यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। दिनकर पारंगे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं। यानंतर दत्ता जांभळे माजी पंचायत समिती सदस्य यांचंही स्वागत होणार आहे। सुरेश दादा, अविनाश दादा, नंदकुमार पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत। कृष्णा पारंगे यांनी सूचना केलेली आहे, त्याचा नक्कीच पुढच्या वेळेला विचार केला जाईल। आदरणीय दिनकर पारंगे यांचंही स्वागत करण्यात येते। दिनकर पारंगे यांचं स्वागत। दत्ता जांभळे माजी पंचायत समिती सदस्य, आमचे वर्गमित्र आणि राष्ट्रवादीचे नेते दत्ता जांभळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दत्तात्रय जांभळे माजी पंचायत समिती सदस्य यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। चांबार्ली ग्रामपंचायतीचे सरपंच समीर पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारण्यासाठी स्वागत कक्षामध्ये यावं। समीर पाटील उपसरपंच चांबार्ली आणि ग्रामपंचायत सदस्य चांबार्ली स्वप्नील पाटील स्वप्नील जांभळे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे आदरणीय यशवंत सिंग रुचि सोया कंपनीचे एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आदरणीय यशवंत सिंह, इनका भी हम यहाँ पे स्वागत करेंगे। समीर पाटील, स्वप्नील जांभळे, सुजित मुंडे आणि अजित भोईर यांनी लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे, त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो।
सुजित मुंडे MSCB चे कॉन्ट्रॅक्टर, सिंग साहेब, यशवंत सिंग, रुची सोया कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मॅच चालू करा. यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नंदू जगताप साहेब या मॅचचा आनंद घेत आहेत. नंदू जगताप साहेबांचंही आपण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सुजित मुंडे आणि तुराड्याचे विलास पाटील. सुजित मुंडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सुजित मुंडेंना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ज्यांनी आम्हाला या मॅच साठी लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे त्या सुजित मुंडेंचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऋषी भोईर यांनाही विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. या ऋषी भोईर, त्यानंतर सुमित भेसरे, सचिन बांदल यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तुराडे ग्रामपंचायतीचे सदस्य विलास पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद महागुरु संतोषजी चौधरी सर, टीके माळी सर. पूर्वार्धामध्ये 36 धावा धाबांवरती लागल्या आणि 37 धावांचा टार्गेट सेट केला. तो म्हणजेच शिवार्थ 11 श्री दत्त बातान संघानं. मराई जांभिवली संघ धावांचा पाठलाग करताना मात्र पहिला 2 बॉल डॉट खेळला प्रवीण भोईरचे, पण त्यानंतर मात्र राहुल कोंडिलकरनं दाखवला आसमान. आणखीन एक चांगला बॉल शॉट गलीच्या दिशेने बॉल गेला आणि गलीमधून मात्र बॉल उचलला. तत्पूर्वी मात्र आपला एंड सुखरूपरित्या बदलला, तो म्हणजेच राहुल कोंडिलकरनं. पूर्वार्धामध्ये धावांचा दुष्काळ पडला होता. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8 धावा, नंतर तिसऱ्या षटकामध्ये 8, परंतु अंतिम समीर कोंडिलकरला तब्बल 20 धावा ठोकत सामन्यामध्ये इथे उत्सुकता वाढवली. अलंकार भोईरची चांगली फलंदाजी राहिली. 1 मिनिट प्रवीण, 1 मिनिट गाडी आहे मध्ये. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये 10 प्रकार धावा लागल्या त्या 7. आता मात्र कुणाल निकम ऑन स्ट्राईक. अनिल पिंगळे यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. अनिल शेठ पिंगळे, संपर्क प्रमुख अनिल पिंगळे, अजू शेठ सावंत, रोशन राऊत, अनिल पिंगळे हे सगळे एकत्र आलेले. त्यामुळे ते तिकडे गेल्यानंतर असं वाटलं की अनिल पिंगळे पण गेले, परंतु अनिल पिंगळे इथे मॅचचा आनंद घेतात. त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. अखोट टप्प्याची गोलंदाजीने अंतिम बॉल मात्र राहिला डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 षटकार जरूर खाला प्रवीण भोईरनं, परंतु या बाहुबलीनं दाखवून दिलं की माझी गोलंदाजी किती तिथून राहिली आहे. धावा फक्त आल्या 8 आणि या 8 धावांच्या मुळे आता मात्र धावा उरतील ते तब्बल 29. 18 बॉल 29चा पाठलाग करायचा आहे तो मर्याई जांभिवली संघाला. बेसरे, सचिन बांदल याही टाटा स्टील कंपनीच्या मॅनेजर मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला हरवलेला सूर पुन्हा एकदा सापडण्यासाठी प्रवीण भोईरनं चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र जेपीला हा डाव सावरायचा आहे, परंतु एका बाजूला
आपल्या नावाचा बोलबाला असलेला राहुल कोंडिलकर आणि कुणाल निकमला या धावांचा पाठलागी करायचा आहे. धावांचा तसा फार डोंगर नाहीये, परंतु ज्या काही येत ना त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावीच लागेल. गणेशपुरी संघाचा काल खेळ पाहिला, गोलंदाजी त्यांची फार टिचून राहिली आणि कमी धावा त्यांचे वाचवलेत. स्लोवर बॉल राहिला हवेत. प्रवीण झेलच्या खाली पहिल्याच बॉलवर मात्र एक मोठी विकेट कमावली आहे. सलामवीर कुणालला परतवलं आणि अशा प्रकारे हा पाया हळूहळू रचला जातोय. जेपीच्या माध्यमातून क्रमांक 1 विकेट आउट. जीवनाचं 4 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, नगर प्रमुख अशी असंख्य पदे ज्यांच्या शिरप्याच्या मध्ये अभिमानानं रोवली गेली, परंतु या माणसानं पाय घट्ट जमिनीला ठेवत फक्त ना फक्त शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. लोकनेते देवा पाटील साहेब, लोकनेता होणं एवढं सोपं नाहीये. आजकाल फक्त महागुरु ग्रामपंचायत सदस्य जरी बनले ना तरी पहिल्यांदा स्वतःचा विकास करतात आणि मग इतरांचा. त्याच्यामुळे आजकाल समाजसेवा हा प्रश्न फार कमी उरलाय, परंतु या आदर्श माणसानं सगळी पदं उपभोगली आणि शेतकऱ्यांना न्याय दिला. ज्या शेतकरी आज रुबाब करतो ना पैशाचा, तो लोकनेते देवा पाटील साहेबांच्या मुळे. 7 बाराला तुमच्या किंमत फक्त त्यांच्यामुळेच आली हे तुम्ही कधी विसरू नका. प्रॉपर्टी आपल्या असेल, 7 बारे आपल्या असेल, पण त्याला किंमत मात्र लोकनेते देवा पाटील साहेबांनी करून दिली आहे. त्या आराध्य दैवताला कधी विसरू नका. 17 बॉल 29 समीकरण आहे. समीकरण सुटलं जाईल की समीकरण रोखलं जाईल. एका बाजूला मर्याई जांभेरी संघ, तसं म्हटलं तर या पंचकोशीतील एक ताकदवान संघ आहे. या ताकदवान संघाला रोखण्याचा धाडस शिवार्थ 11 सिद्धत्त भातान संघ करेल का? 7 बॉल्स मध्ये धावा मात्र जमले तर 1 बाद 8. संत सुरुवात राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 डॉट बॉल, 1 षटकार, 2 एकेरीचे फटके. जेपी नवीन फलंदाज नीरज कोंडिलकर साठी. काय सुरेख बॉल, कव्हरच्या दिशेने मात्र 30 यार्डामध्ये बॉल राहिला, उचलला, फेकला, तत्पूर्वी मात्र रन्स नाहीयेत. पिसारवे रजनीमध्ये पराभव झाला. श्रीत भातान संघाचा जिवारी 101% लागला असेल. विकेट हॅट्रिक साठी वाईट बॉल. विकेट हॅट्रिकसाठी मात्र शिंदे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. क्रिकेटचं वेळ आहे. अकोट टप्प्याचा हा बॉल राहिलाय. काय सुंदर. आणि मोपाड्याचं मैदान मित्रांनो आज नाहीये. या मोपाड्याच्या मैदानानं क्रिकेटला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. सकाळी 6 वाजेपर्यंत टुर्नामेंट चालायचे आणि प्रेक्षक जसेच्या तसे असायचे. कडाक्याची थंडी आणि या थंडीमध्ये याच मैदानापासून सुरू झाली क्रिकेटची रजनी. व्हेरिएशन पाहिलं, स्लोवर टाकला, परंतु दक्ष पंच मात्र वळलेत आणि आउटसाइड ऑफ स्टंप खूप बाहेर जाणाऱ्या बॉलला दर्शवला वाईड. एक्स्ट्राची धाव मात्र मिळते. एक्स्ट्रानं धापाकर धावा लागतायत त्या तब्बल 10 धावा. 15 बॉल 27 धावांची गरज. नीरज कोंडिलकरचा हा फटका फसलाय. फसलेल्या फटक्याला मात्र काय सुंदर झेल टिपला. अलंकार भोईर ज्या अलंकारनं अलंकारिकरित्या फलंदाजी करत काही 13 धावा बहुमूल्य जोडल्या आणि आता मात्र 15 धावा जोडलेल्या या अलंकारनं टिपला झेल आणि नीरज कोंडिलकरचा संपला खेळ. धन्यवाद. आलो
वारकरी संप्रदायाचे आमचे आदरणीय बिभीषण पवार हरिभक्त परायण बिभीषण पवार वयाड आणि मॅचचा आनंद घेत आहेत. ते म्हणाले की जसं आम्ही कीर्तन भजन प्रवचन ऐकतो तशा मॅचही पाहतो. तर बिभीषण पवार यांनाही धन्यवाद. एसडीपी ट्रॉफीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पद्माताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत वारकरी संप्रदायाच्या वतीनं. धन्यवाद. तर वयाळ संघाने सुद्धा पहिल्या रणनीमध्ये खूप चांगली कामगिरी दाखवली, परंतु अंतिम क्षणाला मात्र संघ डगमगला. कव्हर पॉइंटला हा फटकावलेला बॉलनं धावा मिळतील फक्त एक. क्षेत्ररक्षण मात्र अचूकरित्या म्हणजे की इहोरेशना खूप सुंदर राहिली आहे. गोलंदाज जेपीची जयेश भोईरनं पहिल्यांदा अकोटप्प्याची गोलंदाजी केली आणि अगदी कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मध्ये क्षेत्ररक्षक उभा केला डीपला. त्याच्यामुळे धाव मात्र मिळते एक. सूरज कोंडिलकरला एका धाब्यानं धावा लागतायत 11. आणखीन एक वाईट बॉल, या षटकातील तिसरा वाईट बॉल. साहिल शिंदे यांच्याकडून विकेट अटीसाठी 500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. क्रिकेटचं हे वेड आणि आपल्या माणसांना क्या बात क्या बात. धावा कमी आहेत आणि पूर्वार्धामध्ये दीपक पाटील सरांनी सांगितलं की जर का 30च्या वर ह्या धावसंख्या गेलं ना तर चॅलेंजिंग आव्हान भातान संघाची गोलंदाजी बनवू शकते आणि अशाच प्रकारची काहीची गोलंदाजी राहिली आहे. 3 बॉल जयेश भोईरनं वाईड टाकले आणि तरी धावा फक्त दिल्या त्या तब्बल 4 आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 12. चौकचे आमचे उद्योजक आदरणीय प्रतीकजी खंडागळे साहेब आज या एसडीबी ट्रॉफीला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पद्माताईंना पण त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रतीकजी खंडागळे आपलाही धन्यवाद. उद्योजक आहेत कित्येक मंडळी आपण पाहतोय बंधू 24 लाईव्हच्या माध्यमातून. ही स्पर्धा 40 ग्रामीण संघांना करता सुरेश दादांनी इथे संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं इथे काही संघ करतायत. आपण बघितलं पांचिल सारखा संघ, भोकरपाडा सारखा संघ पुढे गेलेले आहेत. या छोट्या संघाने इथे संधी दिलेली आहे आणि हे अचानक हे मैदान क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं लॉर्ड्स ज्याला आपण म्हटलं जातं, तिथे काही खेळाडू चमकलेले आहेत. काही भले पराजय झाला असेल काही संघांचा, पण त्याने इथे खेळण्याचा आनंद घेतला आणि जबरदस्त ही एसडीपी ट्रॉफी आपण पाहतोय जी नावारूपाला आलेली आहे. दुसरं वर्ष आपण इथे पाहतोय. सूर्यदादा पाटील एसडीपी 9961. बारवई, पानसील, भोकरपाडा, चावणे या संघानं मात्र क्रिकेटमधली आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे. सुपर 5 मध्ये पोहोचत या संघाने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. आज कोणता संघ सुपर 5 मध्ये पोहोचेल? ज्यामधली पहिला सामना पाहिला तर मात्र न्यू गोल्डन पोस्टे संघानं जिंकला आणि आता इथे या 2 संघांमध्ये मर्याई जांभिवली वर्सेस सिवार्थ 11 श्रेष्ठ बातान. गोलंदाजीचा बोलबारा राहिलाय बातान संघाच्या, परंतु एका बाजूला मर्याई जांभिवली संघ तेवढ्याच सक्षमतेचा लढा देणारा हा संघ राहिलाय. चांगला प्रयत्न जरूर राहिलाय सागरचा, उत्तम प्रयत्न राहिला. खूप दूरवरचा प्रवास राहिला. कोणी धावायचा हा प्रश्न पण निर्माण झाला, पण धावा मात्र आल्या तब्बल 2 धावा. या 2 धाव्यानं धावा लागतायत. तब्बल 15 धावा जिंकण्यासाठी गरज राहिली आहे. 10 बॉल 22 धावा. या अंतर अवघड बनत चाललंय. 1 विकेट तरी घेऊ द्या. साहिल शिंदे 3 विकेटसाठी नक्कीच बक्षीस लावले आपण, परंतु एक पहिली विकेट तरी घेऊ द्या. 1 विकेट तरी घेऊ द्या पहिली, मग साहिल शिंदे विकेटच्या अनाउन्समेंट होतील. क्या बात क्या बात. गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. संदेश भोईर बातान संघाची ताकद राहिली गोलंदाजी आणि त्याच गोलंदाजीनं मात्र इथे अक्षरशः रोखून धरलाय. 37 धावांचा टार्गेट तसा फार मोठा नव्हताच मुळात. आणखीन एक बॉल लेफ्ट केला. पुन्हा एकदा 30 दिशा अचूक टप्प्याची उचली घेणारा हा चेंडू मात्र परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे नेमकं काय? तुमच्या नाकाजवळून तुम्हाला त्याचा सेन दरवळतो आणि त्यालाच म्हणतात परफ्यूम. त्या परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला मला दाखवली. पंच अखेरकार सांगतात की बाबांनो ही डिलिव्हरी आहे फेअर
आणि त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. डॉटवर डॉट. पहिल्या 4 बॉलचा सामना सुरू करा. पहिल्या 4 मुळे धाबा आल्या फक्त आणि फक्त 3 आणि त्याच्यामुळे धाबा लागले त्या स्थिर, त्या म्हणजे निव्वळ आणि निव्वळ 15 धाबा. आठ बॉल आणि 22 धाबा. खडतर आव्हान बनवलं जात आहे. 2 पंच मात्र समजूत घालतायत. हा बॉल राहिला चांगला. लागोपाठचे 2 बॉल संदेश भोईरनं काय कमालीचे हाताळले. टप्पा पडला, उचली मिळाली. यष्टरक्षकांना मात्र निलेशनं मागे चांगली कामगिरी केली. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्लोवर. आता मात्र हवेत राहिला. झेलचा प्रयत्न राहील जरूर, परंतु सागर भरधाव वेगानं धावत आलाय. चेंडूपर्यंत धाव मिळेल फक्त 1, कारण भातान संघाच्या फिल्डर्सना माहिती आहे 1-1 धाव वाचवायची आहे. धावांचा दुष्काळ पूर्वार्धामध्ये पडलाय आणि त्या दुष्काळामध्ये जर या धावा जमलेल्या वाचवायच्या असतील तर आपल्याला डबल्स पासून रोखावं लागेल, सिंगलच भाग पाडावा लागेल आणि त्यासाठी मात्र तिघांचे खूप प्रयत्न सुंदर राहिलेत. 1 रन्स कंप्लीट झाली. 16 धावा धापाकडे लागल्या. 7 बॉल 21 ची गरज. या बॉलवर संदेश भोईरच्या या बॉलवर धावा किती जोडल्या जातील. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक ऍक्शन रिप्लाय. 3 बॉल जसे पडले ना, चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 बॉल्स ऍक्शन रिप्लाय डिट्टो बॉल टाकले आणि 3 बॉल लेफ्ट केले आणि अशा प्रकारे हा बॉल झाला मात्र डॉट. 3 षटकाचा खेळ संपला. धावा लागल्या त्या 16. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 21. SDP ट्रॉफी 2025चा आपण सर्वजण इथे आनंद घेताय. व्यासपीठावर ग्रुप ग्रामपंचायत वडगावचे सदस्य आदरणीय संदीप पाटील, माजी उपसरपंच गणपत ठाकूर आणि HRD मॅनेजर केळकर कंपनीचे संजय ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संजय ठाकूर मला असं वाटतं आत्ताच प्रयागराजवरून आलेले दिसत आहेत, कारण फेसबुकवर त्यांचा फोटो खूप झळकत होता. संजय ठाकूर यांचं स्वागत. त्याचप्रमाणे बाळाराम पाटील वाशिवली, मुकुंद जाधव लोहप, प्रकाश पवार माजी ग्रामपंचायत सदस्य वडगाव, गणेश पवार, एकनाथ पवार, सुरेश पवार, आकाश वाघे, बाळाराम कातकरी, प्रशांत खरात केळकर कंपनीचे व्यवस्थापक, त्यानंतर आदरणीय सुमित भेसरे साहेब, सचिन बांदल साहेब, टाटा स्टील कंपनीचे अधिकारी, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सहा बॉल आणि 21 धावांचं थरार नाट्य. मित्रांनो, विचार केला तर पूर्वार्धामध्ये फक्त 36 धावा लागल्या 4 षटकामध्ये. 37 धावांचा पाठलाग तसा फार अवघड नव्हता, परंतु गोलंदाजांनी तो अवघड बनवला आणि फलंदाज राहुल क्रीजवर उभा राहून सुद्धा एक षटकार जरी देऊन ठोकला तरी तो तब्बल 6 बॉल डॉट खेळलाय. त्याच्यामुळे 6 बॉल डॉट खेळणं राहुल कोंडिलकरचं म्हणजे एक षटक तो निर्धाव खेळलाय आणि त्याच्यामुळेच गणित मात्र 6 बॉल 21 धावा. अलंकार भोईर ज्यानं धावा जोडल्या, ज्यानं धावांना बळ पुरवला, त्यांच्या धावांच्या मुलं बातान संघ या सामन्यामध्ये आला, तोच गोलंदाज अलंकार भोईर. स्ट्राईकवर मात्र फलंदाज राहील तो म्हणजे राहुल कोंडिलकर. आतापर्यंत काय झालंय यापेक्षा काय करायचंय. खराब बॉल, वाईट बॉल, अवंतरचे रन. सामना संपला नाहीये. राहुल कोंडिलकरच्या नावावरती अनेक मोठे विक्रम्स आहेत, अनेक मोठे रेकॉर्ड्स आहेत. ते रेकॉर्ड्स आज पुन्हा एकदा नव्याने सजवले जातील का. चला सामना सुरू करा, कारण खऱ्या अर्थानं 20 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचंच आहे. परंतु एक मॅचला कदाचित आम्ही पाहिलं तर 1 तास जातोय. त्याच्याकडे थोडंसं आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. फायनलची आजची रात्र आहे आणि या रात्रीमध्ये सामने लवकर काही संपतील, कारण त्यानंतर सुद्धा 4 सामने एक्स्ट्रा आहेत. फुलटॉस बॉल ट्रॅव्हल झालाय. सागर रेडी असेल. उंचीपेक्षा कर्तृत्वाची उंची फार मोठी आहे सागरची. त्यानं मात्र चेंडूला उचलला, फेकला, धाव मात्र मिळते स्क्वेअरच्या दिशेने एकच आणि त्याच्यामुळे आता 5 बॉल 19. सूरज कोंडलकर ऑन स्ट्राईक. कशा प्रकारचा खेळ राहील. या बॉलवर मोठा फटका तर अनिवार्य राहिलाय. आता स्पर्धेमध्ये राहायचं असेल, जिंकायचं असेल ना,
तर तुम्हाला इथे मोठे फटके गरजेचे आहेत, परंतु अलंकार ज्यांना मात्र जबाबदारी दिली आहे कर्णधारांना सामना वाचवण्याची. बॉल हवेत राहिला, फर्स्ट अटेम्प्ट चुकला, सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र महेशने मात्र हा झेल टिपला आणि अशा प्रकारे फलंदाज सूरज कोंडिलकर झाला बाद. चे युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय भूषण पाटील, कैऱ्याचे आदरणीय दशरथ वाघे आणि पप्या पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गणित मात्र राहिलंय. आपण पाहिलं की आतापर्यंत 2 बॉल टाकून झालेत. अकोट टप्प्याच्या बॉलला बॅट टाकली आहे, बॅट धावा देऊन जाईल का, पण क्षेत्ररक्षण मात्र कमालीचं राहिलं. चांगला फटका इथे पाहिला. धाव मात्र मिळते फक्त आणि फक्त 1. ऑन केलं तर गोलंदाज अलंकारला आणि इथे 3 बॉल जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. ही जबाबदारी राहुल कोंडिलकरनं आपल्या खांद्यावर घेतली आहे, कारण इथून प्रत्येक बॉलवर फक्त षटकार, प्रत्येक बॉलवर फक्त आणि फक्त षटकारच मर्याई जांभिवली संघाला विजय प्रदान करेल. एकाच चांगला बॉल अलंकार भोईरचा मी म्हणेन की सिवार्थ 11 श्रीरथ भातान संघ दावेदारी प्रस्थापित करेल. आणि अखेरकार चला पोसरी संघनायक आपण लगेच संपर्क साधायचा आहे. पोसरी संघाचा संघनायक न्यू गोल्डन पोसरी, तन्मय 11 न्यू गोल्डन पोसरी. चला आपण या लगेचच, कारण या संघातून विजेता संघाचा संघनायक लगेचच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. हा सामना मात्र 1 साइड फिरवलाय 37 धावांचा आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती, परंतु मोठा हा विजणाऱ्या दिव्यानं मोठाहून विजला तो प्रकाश स्वतः पुरताच उरला. 3 बॉल मध्ये 18 धावा होत्या, इथे मात्र 2 बॉल मध्ये 18 राहिले आणि मग मात्र आला षटकार. आता 1 बॉल 12 धावा. हा षटकार थोडासा अगोदर येणं अपेक्षित होतं. राहुल कोंडिलकरची फलंदाजी मी म्हणेन की आज थोडा अडचण बनली. बारा बॉल आतापर्यंत तो खेळला आणि त्यानं मात्र धावा जोडल्या. 13 बॉल्स मध्ये 17 धावा. मिडविकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय, धाव मात्र मिळेल 1. जेपी पर्यंत बॉल आहे आणि विजयावर शिक्कामोर्तब करतोय तो म्हणजे सिवार्थ 11 श्रीरथ भातान संघ. अभिनंदन भातान संघ. लगेचच टॉससाठी संपर्क साधायचे जेपी संघाच्या संघनायक महेशनं आणि त्याचबरोबर या सामन्याचा सामनावीर 5 बॉल 15 आणि गोलंदाजीमध्ये कमवले 1 विकेट अलंकार भोईर. या दरम्यान वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन तांडेल, वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वप्नील राऊत, राकेश थोरवे, रणजित पाटील, युवा नेतृत्व खानाव रवी पाटील यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला या कॅप्टन लगेच आपण दोन्ही संघनायक प्लीज आपण या भातान संघ आणि त्याचबरोबर पोसरी संघ. चला टॉस साठी संपर्क साधा आपण लगेच. मॅन ऑफ द मॅच अलंकार भोईर. भूषण पाटील, खानाव युवा